पाहताय खरा सामना न्यूज, माध्यम डिजिटल, बातमी अस्सल। देवेंद्र फडणवीस यांची खुर्ची धोक्यात येऊ शकते हे मी तुम्हाला उदाहरणासह सांगितलंय। नितीन गडकरी, शिवराज सिंह चौहान यांची उदाहरणं दिली आहेत। जसं देवेंद्र फडणवीस यांना देवाभाऊ म्हणतात, तसं शिवराज सिंह चौहान यांना मामा म्हणायचे। त्यांना वाटत होतं शिवराज मामा पंतप्रधान पदाचा चेहरा होऊ शकतात, त्यांच्यामुळे त्यांना वरती दिल्लीत घेतलं। मात्र पुढे काय झालं हे सर्वांना ठाऊक आहे, अशी प्रतिक्रिया शिवसेना ठाकरे गटाचे सर्वेसर्वा उद्धव ठाकरे यांनी दिली आहे। देवेंद्र फडणवीस यांची मुख्यमंत्री पदाची खुर्ची धोक्यात येऊ शकते असा प्रश्न उद्धव ठाकरे यांना विचारला असता ते बोलत होते। तर फोडाफोडी करत यशस्वी होणारे एकनाथ शिंदे मुख्यमंत्री होतील असं तुम्हाला वाटतं का, असा प्रश्न विचारला असता हा भाजपला धोका आहे। संघ ठरवेल तो भाजपचा मुख्यमंत्री होत होता, संघाची तेवढी पकड राहिली की नाही? फोडाफोडी आणि गद्दारीचं राजकारण संघाला मान्य आहे का, असा प्रतिप्रश्न उद्धव ठाकरे यांनी विचारलाय। लायकी नसताना सुद्धा आपलं कार्ट मंत्री झालं पाहिजे ही शहासेनेची इच्छा आहे, त्यामुळं शहा जाणे आणि ते देवेंद्र जाणे आणि भाजप जाणे असंही उद्धव ठाकरे म्हणाले। जर आता देवेंद्र फडणवीस यांनी मांडलं आणि जाहीर केलं की पंतप्रधान पदाची ते तयारी करतात, ते पक्षात राहतील का? आता देवेंद्र फडणवीस यांनी पंतप्रधान पदाची तयारी करत आहेत हे जाहीर करणं म्हणजे आत्मघात करणं आहे। 2029ला तुम्ही प्रश्न विचारला तेव्हा मी उत्तर देईल, जेव्हा ते जाहीर करतील तेव्हा मी त्यांच्यावर उत्तर देईल। मात्र जर मराठी माणूस पंतप्रधानपदी बसत असेल तर शिवसेना सोबत का नको राहिला? महाराष्ट्राचा माणूस पण गद्दार नाही, असंही उद्धव ठाकरे म्हणाले। देवेंद्र फडणवीस पंतप्रधान पदाची इच्छा व्यक्त केली तर तुम्ही पाठिंबा द्याल का, असा प्रश्न विचारला असता ते बोलत होते। देवेंद्र फडणवीस आणि मी दोन कोपऱ्याला झाल्यामुळं मधले जे सगळे गोंधळ घालतायत ते त्यांच्या लक्षात येत नाहीये। सोबत यायला हवं का, तर तो त्यांचा प्रश्न आहे, मी त्यांचा हितचिंतक आहे। देवेंद्र फडणवीस यांच्या मनातली बात मी करतोय। पुढाकार घेण्याबाबत माझ्याकडे काही नाहीये, त्यांच्याकडे उपरवाले की मर्जी आहे, असं उद्धव ठाकरे म्हणाले। Subscribe now and press the bell icon. Never miss an update.